नमस्कार. आज माझ्याबरोबर एक 32 वर्षाचा तरुण आहे आणि या 32 वर्षाच्या तरुणाने 32 वर्षांच्या कालावधीमध्ये खूप मोठी कामं केलेली आहेत आणि खूप मोठी स्वप्न त्यांची आहेत. माझ्याबरोबर आत्ता अभिषेक राणे आहेत. अभिषेकजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमान आणि नितीन बोरसे शोमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तुमचं एक वाक्य मी आत्ता तुमच्याशी बोलता बोलता वाचलं की फर्स्ट बी रिच अँड देन बिकम फिलॉसॉफर. काय आहे? नाही, मला असं वाटतं की हे जे वाक्य आहे की फर्स्ट बी रिच देन बिकम अ फिलॉसॉफर, हे आज कलियुगात काळाची गरज आहे. कारण लोक सांगताना जे सांगतात आपल्याला, दॅट कम्स फॉर फ्री. त्याला पैसे खर्च करावे लागत नाही. त्यामुळे जे सांगतात त्याला पैसे नाही लागत, जे करतात त्याला पैसे लागतात. त्यामुळे पैसे कमवले तरच तुम्हाला कामं करता येतात. एक्झॅक्टली. पैसे कमवले तरच कामं करता येतात. म्हणजे अगदीच बरोबर आहे की त्यांची थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की अभिषेक राणे हे वैद्यकीय व्यावसायिक आहेत, असा डॉक्टर आहेत आणि ते व्यावसायिक देखील आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये ते काम करतायत, त्याचप्रमाणे फार्मा क्षेत्रात काम करतायत. लंडनमध्ये त्यांची सिनेमस नावाची 2 रेस्टॉरंट आहे, फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे. लंडनमधनं त्यांनी ते डॉक्टर झालेले आहेत. अभिषेक सर, जरा थोडीशी तुमची पार्श्वभूमी सांगा ना. मी मूळचा बॉर्न अँड बॉटअप ठाण्यामधलाच आणि स्कॉलरशिपच्या बेसिसवरती मला लंडनला ऍडमिशन मिळालं एमबीबीएस साठी. सो एमबीबीएस MD गायनॅकचा अभ्यास मी लंडनला केला आणि ते करत असताना कुठेतरी मनामध्ये एक जिद्द होती की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. कारण नॉट बॉर्न विथ अ सिल्वर गोल्डन स्पून असल्या कारणाने स्वप्न मोठी होती, त्यामुळे झोप कमी लागायची. त्यामुळे एक जिद्द होती आणि ते करता करता मी पार्ट टाइम काम करत होतो. कारण लंडन सारख्या शहरात आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला डेली खर्च काढण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला काम करायचं एक गरज असते. त्यामुळे ते करता करता मी एका रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम काम करत होतो आणि 7 वर्ष सातत्याने तिथे काम करून ते काम शिकलो. कारण मला असं वाटतं कुठली युनिव्हर्सिटी जे शिकू शकत नाही ते तुम्हाला ऍक्च्युअल अनुभव घेतल्याशिवाय शिकता येतं फील्डवरती. त्यामुळे ते शिकलो आणि बिझनेसचा कुठलाही अभ्यास न करता ते रेस्टॉरंट मी टेक ओव्हर केलं. 7 वर्ष तुम्ही काम केलं आणि ते रेस्टॉरंट तुम्ही ओन करताय आता. येस. साधारणपणे किती लोक तिथे काम करतायत? आता आपल्याकडे 54 इंडियन स्टाफ आहे. इंडियनवर भर यासाठी देतोय कारण माझं असं एक इच्छा होती की आपल्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारा माणूस हा दुसऱ्या देशातला नसावा, माझा भारतीय माणूस असावा, कारण ते इंडियन रेस्टॉरंट आहे. इथून सगळा स्टाफ तुम्ही इंडियातून तिकडे घेऊन गेले? सगळ्या स्टाफ आपला इंडियातल्या विविध स्टेटमधली माणसं आपल्याकडे शेफ्स काम करतात, ज्यांना 10 वर्ष 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. विविध त्यांच्या पोटे आहेत त्यांचे कुकिंगचे, त्यांना आपण तिथे नेऊन सेटल केलेले आहे. एक्झॅक्टली. इंडियाचा एक मुलगा हा लंडनमध्ये जातोय, तो मेडिकलच्या शिक्षणासाठी जातोय. मेडिकलचं शिक्षण करत असताना म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट नॅचरली. लोकांना तिथे 24 तास पुरेसे पडत नाही. अशी काय परिस्थिती होती, अशी काय आर्थिक परिस्थिती होती की तुम्हाला वैद्यकीय शिक्षण घेत असताना सुद्धा काम करावं लागत होतं आणि ते पण हॉटेलमध्ये काम करावं लागत होतं? नाही, लंडन हे शहरच असं आहे ना की तिथे एक्सपेन्स खूप आहे. तुमचं रेंट झालं, कारण स्कॉलरशिप मध्ये माझी फक्त कॉलेज फीस कव्हर होत होती. सो माझं जे काही हॉस्टेलचा खर्च होता किंवा लिव्हिंग एक्सपेन्सेस होते त्यासाठी मला काम करणं गरजेचं होतं. त्यामुळे ते करता करता मी वैद्यकीय शिक्षणही घेत होतो. म्हणजे 9 to 6 आमचं कॉलेज असायचं आणि मग 7 to रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो पार्ट टाइम. आणि असं करता करता तो प्रवास पुढे गेला. अँड यू नेव्हर नो डेस्टिनी वेअर यू एंड अप. त्यामुळे डेस्टिनी तुम्हाला कुठे घेऊन जाते, जे लिहिलंय तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला भेटतच. त्यामुळे एक्झॅक्टली. आणि कदाचित नशिबात तुमच्या एक मोठं रेस्टॉरंट, जवळपास किती काय कॅपॅसिटी आहे? 102 सीटर फाईन डायनिंग आहे. आणि असे तुमचे 2 रेस्टॉरंट तिकडे, बरोबर? येस सर. काय ज्यावेळेस आपण तिथे काम करत होतो आणि आमच्या एका मित्राचं खूप छान वाक्य आहे की मी ज्या गाड्या धुतल्या त्या गाड्या घेतल्या. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये कपबश धुतल्या ते हॉटेल तुम्ही बाय केलं. ज्या दिवशी विकत घेतलं त्या दिवशी काय भावना होत्या? मी खरं तर कधी विचार केला नव्हता, पण काय असतं ना, वास्तू तथास्तू म्हणत असते. करेक्ट आहे. त्यामुळे त्या वास्तूमध्ये आपण जो घाम गाळला, जे रक्त सांडलं, तिथे कदाचित कुठेतरी ते विधिलिखित होतं की माझ्या नशिबात ते यावं. आणि ते मी ओन केलं आणि इट वॉज अ ड्रीम, की आपण कधीतरी एक ऑन्ट्रप्रेनर असावं, व्हावं. आणि मग नंतर आपण थांबलंच नाही. म्हणजे मी मागे वळून कधी बघितलंच नाही, कारण इट वेंट ऑन सक्सेसफुली आणि छान तो प्रवास सुरू झाला तिथून. एकाचे 2 झाले. बरं.
आणि अजून लॉंग वे टू गो. एक इंडियन स्टाफ आणि तो पण इंडियातनंच तिकडे एक्सपोर्ट करायचा, इम्पोर्ट करायचा, सॉरी तिकडे इम्पोर्ट होणार आहे तो. तर ही फिलॉसॉफी काय होती? ब्रिटिशांनी आपल्यावरती एवढी वर्ष राज्य केलं, तर म्हटलं आता आपण तिकडे जाऊन काहीतरी राज्य तुमचं करू. हे ब्रिटिशांनी ऐकलं तर कदाचित त्रास होईल तुम्हाला. हो द्या. माझा मॅक्सिमम जो ऑडियन्स आहे किंवा जो माझे जे कस्टमर्स आहेत ते ब्रिटिश आहेत आणि त्यांना आम्ही आपलं जेवण खायला घालतो. करीज जे आहेत ते त्यांना जास्त आवडतात. काय स्पेशालिटी आहे तुमच्या हॉटेलची तिकडे? आमच्याकडे चिकन टिक्का मसाला, चिकन कोरमा हे आपलं फेमस तिकडचं एक टिपिकल ब्रिटिश ओरिएंटेड फेवरेट करीज आहेत, जे आम्ही त्यांना तिथे आपल्या डिशेस खायला घालतो. त्यांना आवडतात बऱ्यापैकी. डॉक्टर अभिषेक राणे हे डॉक्टर आणि आंतरप्रेन्युअर हे दोन्ही गोष्टी तुम्ही करतायत. ॲट द सेम टाइम तुम्ही सामाजिक कामामध्ये आहात, म्हणजे तुम्ही सोशोप्रेन्युअर सुद्धा आहात. तर ह्या 3 गोष्टींची सांगड कशा पद्धतीने घालताय? मी नेहमी प्रोफेशन आणि पॅशन या 2 वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. बाय प्रोफेशन आय एम अ डॉक्टर अँड बाय पॅशन आय एम अ बिझनेसमॅन, ऑन्टरप्रेन्युअर. सो बाय हार्ट आय एम अ सोशल वर्कर. क्या बात आहे. सो 3 गोष्टी मी कधी मिक्सअप करत नाही. सो माझ्या प्रिन्सिपल्स वरती चालणारा माणूस आहे, त्यामुळे कुठेतरी समाजाला आपण देणं लागतो या अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकलं. आणि मला असं वाटतं की सामाजिक काम करायला काही प्लॅनिंग नसतं की उद्या मी सकाळी उठेन आणि समाजाच्या सेवेला लागेल. ते इनबिल्ट असावं लागतं. त्यामुळे वैद्यकीय सेवेपासून सुरुवात केली कोविडमध्ये आणि आज त्याचा विस्तार खूप मोठा झालेला आहे. छोटंसं रोप होतं, त्याचं वटवृक्ष आज होतंय. त्यामुळे लोकांसाठी काम करणं ही पहिल्यापासून इच्छा राहिलेली आहे. बरोबर आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. एक्झॅक्टली. पुन्हा मी तुम्हाला मागे नेतो आहे की जर का तुम्हाला एक यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? झोप कमी असायला पाहिजे. हो. अरे सगळ्यात तर सांगतात झोप व्यवस्थित घ्या म्हणून. नाही, ती मला असं वाटतं की आफ्टर 50 तुम्हाला खूप वेळ आहे झोपायला. ओके. वन्स यू आर सक्सेसफुल त्यामुळे तुम्हाला तेव्हा झोप चांगली लागेल. आणि ज्याला चांगली झोप लागते तो मला असं वाटत नाही सक्सेसफुल होऊ शकतो. झोपेत स्वप्न लोक इझिली बघू शकतात. जागेपणी स्वप्न जो बघतो तो खरा सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकतो. करेक्ट आहे. एक्झॅक्टली. पण तरीही काय असं तुमच्या स्वतःमध्ये काय असं होतं की तुम्हाला असं ते कधी जाणीव झाली की आय कॅन बिकम अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर? मला असं वाटतं की त्या सक्सेसला कुठे फुल स्टॉप नसतो. बरोबर. यू आर अन एंटरप्रेन्योर त्या शब्दाचा अर्थच असा आहे की तुम्ही
एंडलेस आहे हे. हम्म. तुम्ही कुठेही त्याला फुल स्टॉप देऊ शकत नाही. हम्म. त्यामुळे सक्सेस तुम्ही, मला असं वाटतं की शेवटच्या श्वासापर्यंत स्वप्न बघू शकता की मी सक्सेसफुल होईन किंवा आहे. सिंधुताई सकपाळांबरोबर तुमचं असोसिएशन राहिलेलं आहे. सिंधुताईंची तुमची ओळख कशी झाली? ज्यावेळेला मी ब्रिटिश आर्मी मध्ये माझं जनरल फिजिशियन म्हणून माझी ज्यावेळेला निवड झाली, महाराष्ट्रातून मी पहिला मुलगा होतो, त्यावेळेला माईंनी त्याची दखल घेतली आणि त्या मला भेटायला आल्या, माझ्या घरी आल्या आणि तिथून त्यांचं काम आणि त्यांची प्रेरणा बघता आपण ते काम सुरू केलं आणि त्यांच्याबरोबर आपण असोसिएट झालो आणि मग सामाजिक क्षेत्रात काम करणं सुरू केलं आपण. तुम्ही आता बोलताना सांगितलं की तुम्ही ब्रिटिश आर्मीमध्ये फिजिशियन होतात, तिथपर्यंत कसं पोहोचला सर? काय असतं, आम्ही ज्यावेळेला एमबीबीएस पूर्ण करतो त्याला व्हेरियस अपॉर्च्युनिटीज असतात इंटर्नशिप करण्यासाठी म्हणा किंवा काम करण्यासाठी. त्यावेळेला मी अप्लाय केलं होतं आणि माझं सिलेक्शन झालं. काही एक्झाम्स असतात, त्याच्या बेसिसवरती माझं सिलेक्शन झालं आणि मग मी तिथे सुरू केलं काम. कशा प्रकारचा एक्सपिरियन्स होता? खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं, काय बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. राईट, लाईक त्यांचं जो काही हजरजबाबी स्वभाव असणं टुवर्ड्स देअर वर्क, तुमचं प्रिन्सिपल एथिक्स वरती काम करणं, म्हणजे आपल्याकडे कसं आपण लेव्हरेज घेतो की हा ठीक आहे होईल, पण तसं नाहीये. त्यामुळे त्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या आपण पर्सनल लाईफमध्ये मी स्वतः त्या इम्प्लिमेंट केल्या. त्यामुळे त्याचाही मला खूप आधार झाला. आमच्या एका मित्राचं वाक्य आहे, 99.99 इज नॉट इक्वल टू 100. तर तसं काही तुम्हाला तिथे शिकायला मिळालं का? म्हणजे कसं आहे, प्रोफेशनलिझम एक्झॅक्टली. त्यामुळे हो, म्हणजे कसं आहे, तुम्ही डिसिप्लिन ओरिएंटेड कसं राहता टुवर्ड्स युअर वर्क, हे खूप महत्वाचं आहे. फोकस, तेच ते शिकवतात की तुम्ही एकदा घोड्याचे चष्मे घातलेत की तुम्हाला ते विजन प्रॉपर दिसतं. त्यामुळे यू हॅव टू बी फोकस्ड आणि ते तिथून मला ट्रेनिंग मिळालं. सिंधुताईंबरोबर पण तुम्ही बरंच असोसिएशन मध्ये होता का? काय त्यांच्याबरोबर कसं असोसिएशन होतं तुमचं? त्यांच्यासोबत त्यांच्या एनजीओलाही आपलं मदत असायची किंवा आपण त्यांच्यासोबत मिळून काम केलेलं आहे. आणि काय ती पर्सनॅलिटीज अशी होती की त्यांच्या बाजूला बसलं तरी तुम्हाला 2-3 गोष्टी ग्रास्प करता येतात. ताई घरी पण येऊन गेलं? हो हो हो, आपल्या घरी येऊन भेट दिली होत्या, राहिल्याही होत्या. त्यामुळे बरंच काही शिकण्यासारखं मिळालं आणि तिथून ती सुरुवात झाली, ऊर्जा मिळाली आणि आपण मागे वळून पाहिलं नाही त्यानंतर. क्या बात आहे, वा. अनेक संस्थांकडनं तुम्हाला श्री रविशंकर सरांकडून सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं अनसंग हिरोज म्हणून तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये ॲट द एज ऑफ 32 तुम्ही आलेला आहात. काय शिकायला मिळतं या सगळ्या लोकांकडनं? कारण ही सगळी खूप मोठी मंडळी आहेत, म्हणजे सिंधुताई झाल्या, रविशंकर झाले, अण्णा झाले, ही सगळी मंडळी खूप लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची मंडळी आहेत. आणि ज्यावेळेस असं म्हटलं जातं ना की तुम्ही जर का 4 हुशार लोकांबरोबर राहिलात तर 5वे हुशार तुम्ही असता. तुम्ही 4 मठ्ठ लोकांबरोबर राहिलात तर 5वे मठ्ठ तुम्ही असता. तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये सिंधुताई आहेत, अण्णा आहेत, त्यानंतर श्री रविशंकर आहे, अशा सगळ्या लोकांना तुम्ही बघितलेलं आहे. काय तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कशा प्रकारचा फरक पडतोय? मी नेहमी म्हणतो की अकेले चल पडे ते लोग मिलते गए और कारवा बनता गया. त्यामुळे अशी लोक तुमच्या आयुष्यात येणं आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकता हे खूप महत्वाचं आहे लाईफ मध्ये. नितीन बोरसे आले तुमच्या आयुष्यात, त्यांच्याकडून पण खूप शिकण्यासारखं आहे. कारण ते मगाशी म्हणाले की नितीन बोरसे इज इक्वल टू बिझनेस. ते वाक्य मला आवडलं त्यांचं आणि असं असलं पण पाहिजे. ते तुमचं ड्रीम आहे, तुम्ही कसं ते मोठं करता. त्यामुळे अशा लोकांकडून शिकण्यासारखं खूप आहे. बरोबर आहे, एक्झॅक्टली. म्हणजे इट वॉज जस्ट अ पार्ट ऑफ जोक, बट म्हणजे सिरियसली तुम्ही जर का चांगले ऑब्झर्वर असाल तर निश्चितपणे तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणीतरी हाताला बोटाला धरूनच शिकवायची सवय नसते. तर काय शिकायला मिळालं? नाही, यू शुड बी अ गुड लिस्नर. काय आपण जितकं कमी बोलू तितकं जास्त आपल्याला ते क्रियेमध्ये मांडता येतं. राईट. सो आय बिलीव्ह इन ऍक्शन. मला रिॲक्शन देण्यापेक्षा मी ऍक्शन मध्ये बिलीव्ह करतो. क्या बात आहे. आणि ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. एक्झॅक्टली. कारण तुमच्या मी ऑफिसमध्ये आलो होतो आणि ते मला असं जाणवलं की कमीत कमी 500 ट्रॉफीज आहेत तिथे आणि त्या विकत घेता येत नाहीत. आणि ते विकत घेतलेलं नाही आहेत. एक्झॅक्टली. एवढं सगळ्या हे जे काही ट्रॉफीज आहेत, नॅचरली कोणीतरी काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, कुठेतरी काहीतरी काम केलंय, म्हणूनच लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात अप्रिशिएट करत असतात. मला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे. मुळात तुम्ही मला कोणीतरी म्हणा,
हम्म. हे लोकांना थोपू नाही शकत, स्वतःला तुम्ही त्यांच्यावर लादू नाही शकत. हम्म. ते रिस्पेक्टफुली त्यांच्याकडून आलं पाहिजे हम्म. आणि ते त्यांच्याकडून आलं त्याची पोचपावती त्या 500 ट्रॉफीज आहेत. हम्म. त्यामुळे लोकांनी बऱ्यापैकी मला आणि माझ्या कामाला एक्सेप्ट केलं, कारण मी मूलभूत जिथे काम करतो तिथला मी बॉर्न अँड बॉटअप नाहीये. हम्म. त्यामुळे प्रस्थापितांबरोबर प्रस्थापित होणं हम्म. ह्याला एक प्रवास आहे. हम्म. 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 तो प्रवास मी करतोय. क्या बात आहे. एक कोविडमध्ये यू केम बॅक टू इंडिया, येस. बरोबर आहे? हो. वास्तविक एकदा बाउंड्रीज ओलांडल्या हम्म. की तिकडची लाईफस्टाईल, तिकडचं एक जे काही जीवनमान आहे हे सगळ्यांनाच आवडतं. हम्म. तुम्ही स्वदेशचे शाहरुख खान कसे काय बनले? हाऊ डिड यू केम बॅक? नाही, मला नेहमी माझ्या मातृभूमीवर प्रेम होतं हम्म. आणि आहे आणि राहील. हम्म. पण मी एकंदरीत तिथे जेव्हा कोविड सुरू झालं तोपर्यंत फ्लाईट चालू होत्या हम्म. आणि बघितलं की एकंदरीत आपल्या भारतात किंवा मुंबई ठाण्यात जी परिस्थिती होती हम्म. त्याला मला जाणीव झाली की आपली गरज आहे लोकांना आणि आपण तिथे गेलं पाहिजे. आपलं जे काही वैद्यकीय नॉलेज आहे, शिक्षण आहे, हम्म. याची गरज जर माझ्या लोकांना होणार नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे. हम्म. त्यामुळे मग त्यावेळेला मी भारतात परत आलो आणि मी ऍक्टिव्हली कोविडमध्ये काम केलं. दोन्ही वेव्स मध्ये मी सर्व हॉस्पिटल्स बरोबर आम्ही टायअप केलेलं होतं आणि ज्यांना ज्यांना जी जी मदत लागत होती ती आपण त्या वेळेला त्यांना प्रोव्हाइड केली. हम्म. आणि म्हणजे बोलायला हे नाही की माझे कुठलाही पेशंट आज गेला नाही. सो दॅट वॉज माय बिगेस्ट अचीवमेंट की मी ज्यांना स्वतः जाऊन ऍडमिट केलेलं आहे काही हॉस्पिटल्समध्ये ऑन रेकॉर्ड. हम्म. त्यामुळे अशा लोकांचे आशीर्वाद आम्ही त्यावेळेला घेतले. काय अनुभव होते हो कोविडचे? कारण नाही, खूपच ठाणे शहरात आम्ही ज्यावेळेस फिरायचो, पत्रकार म्हणून आम्ही कव्हरेज करायचो आणि अक्षरशः शहर पूर्ण मृतवृत झाल्यासारखं वाटत होतं. त्यावेळेस बहावाच्या झाडांना ना बहर आला होता. म्हणजे सगळी पिवळी पिवळी. फुलं ही जमिनीवर पडलेली असायची. एरवी ती शहरात कधी राहिली पण नसती, पण असं वाटायचं की ही सगळ्याच्या सगळ्या फुलांनी खालती उडून पडून शहराला श्रद्धांजली वाहिली. अशा प्रकारचं वातावरण होतं सगळं. काय तुम्हाला, एक तुम्ही तर डॉक्टर होतात, तुम्ही ऍक्च्युली खरे वॉरियर तुम्ही लोक होतात. नाही, इतकं भीतीदायी वातावरण होतं की लोक संपर्कात येणं तर लांब, बोलायलाही घाबरत होते. हम्म. पण त्यांना त्या लेवलला कम्फर्टेबल करणं हम्म. आणि त्यांचे उपचार करणं किंवा त्यांची मानसिक स्थिती जी झाली होती त्यावेळेला हम्म. त्यांना काउन्सिल करून तिथपर्यंत, म्हणजे काय होतं त्यावेळेला काउन्सिलिंगची गरज लोकांना खूप होती. कारण एक काही फेक नरेटिव्ह सेट झाला होता, लोक घाबरली होती, एक भीतीदायी वातावरण होतं. पण तेही आम्ही केलं हम्म. आणि त्यामुळे कदाचित मला वाटतं की आमचा एकही पेशंट गेला नाही, सगळे सर्व्हाइव्ह झाले, टचवूड. आणि आज बाय गॉड्स ग्रेस दे आर ऑल गुड. काही असा एखादा एकदम टचिंग अनुभव आहे का की बस तुम्हाला त्या दिवशी सार्थक वाटलं की येस मी डॉक्टर झालो आणि आय एम रिअली ग्रेटफुल की देवाने मला डॉक्टर बनवलेलं आहे? नाही, झालं असं की अचानक एक गृहस्थ आमच्याकडे आले हम्म. आणि त्यांना त्या पिरियडमध्ये ॲम्ब्युलन्सची गरज होती. हम्म. आणि ॲम्ब्युलन्सची गरज असताना काही स्थानिक असतात जे पुढारी म्हणा किंवा हम्म. त्यांनी त्यांच्याकडे त्या पिरियडमध्ये 1800 रुपयाची मागणी केली ॲम्ब्युलन्स देण्यासाठी. हम्म. तर त्यावेळेला थोडं एक टच झालं की अरे इतकं तुमच्याकडे जर असताना आज आपण 1800 रुपये नाही खर्च करू शकत. हम्म. सो दॅट वॉज अ गेम चेंजर, एक टर्निंग पॉइंट होता. आणि तिथून मग त्यांना आपण पहिली सुरुवातीची मदत तिथून केली हम्म. आणि ते बरे झाले. आजही ते हयात आहेत काका. हम्म. आणि तिथे कुठेतरी वाटलं की नाही, आपण योग्य वेळेला योग्य स्टँड घेतलं. कारण लोक आपली मजा करायला सगळेच पैसे खर्च करतात, लोकांसाठी खर्च करायला दानत लागते हम्म. आणि ती सगळ्यांकडे नाही. आय फील अचिव्हिंग. क्या बात आहे. इंडियामध्ये आल्यानंतर तुम्ही आय थिंक फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करता, त्याविषयी सांगा. आपण जेनेरिकमध्ये काम करतोय, फार्मामध्ये काम करतोय आणि जितकं आपल्याला वैद्यकीयरित्या मोफत मेडिसिन्स लोकांना प्रोव्हाइड करता येतील अशा अनेक संस्थांना आपण मोफत मेडिसिन्स प्रोव्हाइड करतोय. आणि डॉक्टर अभिषेक राणे फाउंडेशन मार्फत आपण HIV, कॅन्सर, TB पेशंटसाठी पॅन इंडिया काम करतोय. फ्री ट्रीटमेंट्स, फ्री मेडिसिन्स. ते काम काय आहे जरा सांगा थोडंसं विस्तार. आपण आपल्याकडे जे पेशंटच्या इन्क्वायरीज येतात, आपली एक टीम सर्व्हे करते, आपण हॉस्पिटल्सशी बोलतो आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना जे काही लागणारं मेडिसिन आहे किंवा ट्रीटमेंट आहे त्यांच्यासोबत हॉस्पिटल सोबत टायअप करून आपण त्यांना ते 50% 40% वरती आणून ट्रीटमेंट करून देतो त्यांना. ओके ओके ओके. बऱ्याचशा लोकांना तुम्ही रोजगारासाठी सुद्धा मदत करता आहात, हे काय पॅशन आहे? नाही, मला असं वाटतं की एक नोकरी आणि ऍडमिशन या आयुष्यातल्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहतात. की आयुष्यातली पहिली नोकरी
आणि पहिलं ऍडमिशन पालकांना लक्षात राहतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी जेवढी आता गरजू मुलं आहेत त्यांना विविध क्षेत्रात आपण चांगल्या पदावरती कामाला लावण्याचं काम करतो. कारण आता सध्या अनएम्प्लॉयमेंट याचा रेशिओ जर आपण बघितला तर खूप आहे. त्यामुळे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तरुण वर्गाला आपण काउन्सिलिंग देतो, आपण त्यांना चांगल्या पदावरती नोकरीला लावतो. हे कामही सुरू आहे. क्या बात आहे. साधारणपणे मला एक सांगा की ज्या वेळेस अभिषेक राणे इंडियामध्ये आले किंवा त्यांनी करिअरला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही मगाशी पण बोललात कमी झोपायला पाहिजे, जास्त ॲक्शन पाहिजे. ओके, अभिषेक राणेंचं स्वप्न काय? व्हॉट्स युअर ड्रीम? माय ड्रीम इज की आपण जेव्हा ह्याच्यात नसू तेव्हा एक 5-25 वर्ष तरी लोकांनी आपली प्रेरणा घेऊन किंवा आपलं नाव घेऊन लोकांना उदाहरण दिलं पाहिजे की काम करा तर ह्याच्यासारखं करा. त्यामुळे तितकं जरी आपण गेल्यानंतर या नगरीत राहिलं आपलं नाव, सो दॅट इज माय ड्रीम. ओके, बिझनेसमध्ये काय ड्रीम्स आहेत? बिझनेसमध्ये आय फील आता अचिव्हिंग अजून खूप आहे, त्यामुळे आय एम वर्किंग ऑन इट. आणि आता आपले नवीन प्रोजेक्ट्स पण आपण लॉन्च करतोय, काम करतोय त्याच्यावरती. सो आय वॉन्ट टू बी ह्यूज. तुम्ही सुद्धा तरुण आहात, पण तरीही विचारेन की तरुणांना काय सांगाल? नाही, तरुणांना मी एवढंच सांगेन की एज्युकेशन पहिली गोष्ट, की तुम्ही एज्युकेशन पूर्ण करून नोकरी कराच, पण सातत्याने डोक्यामध्ये एक उद्योग करणं किंवा बिझनेस करणं हे पॅशन ठेवा. कारण नोकरी तुम्हाला एक सेट इन्कम देते, त्याच्या पुढे तुम्हाला काही एक्सप्लोअर करायला मिळत नाही. बट बाउंड्रीज तोडायच्या असतील तर बी अ बिझनेसमॅन. तुम्ही काही तरुणांना सुद्धा अशा प्रकारे बिझनेससाठी मदत करताय? हो, आपण त्यांना काउन्सिल करतो, आपण ओरिएंटेशन घेतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे, म्हणजे आता गेल्या वर्षी आपण काही ब्लाइंड मुलांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना त्यांच्या घराच्या आजूबाजूला छोट्या भांडवलात त्यांचे छोटेसे उद्योग सुरू करून दिलेत. आज हॅपीली कमवतात. कारण मला असं वाटतं बिझनेसला बाउंड्री नाही. ओके, खूप डायव्हर्सिफिकेशन तुमचं मी बघतो आहे तुमच्या सगळ्या याच्यामध्ये ना. असं खूप डायव्हर्सिफिकेशन बघितलेलं आहे. म्हणजे बाय प्रोफेशन यू आर डॉक्टर, बाय पॅशन यू आर आंतरप्रेन्युअर आणि बाय हार्ट यू आर सोशल वर्कर. हे जे डायव्हर्सिफिकेशन आहे, हे डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी, हे अचीव करण्यासाठी काय काय क्वालिटीज पाहिजे? कारण ॲट अ टाइम तुम्ही बऱ्याच गोष्टी करता आहात, बऱ्याच अंगांना तुम्ही टच करता आहात, की सोशल आहे, बिझनेस आहे, मेडिकल आहे. मला असं वाटतं आवड हे त्याचं उत्तर आहे, की आवड असली पाहिजे. तुम्हाला जोपर्यंत ती आवड निर्माण होत नाही, मग ती बिझनेसची असो, प्रोफेशनची असो किंवा सोशल वर्कची असो, ती आवड ज्या दिवशी तुम्हाला निर्माण होईल त्या दिवशी तुम्ही फोकस्ड व्हाल आणि त्या दिवशी तुम्ही ते काम पॅशनेटली करायला सुरू कराल. करायचं म्हणून करायचं, मग त्या बिझनेसलाही अर्थ नाही आणि त्या सामाजिक कामालाही अर्थ नाही. आवड पाहिजे आणि इनबिल्ट पाहिजे. तर हे होते श्री अभिषेक राणे. अभिषेक राणे हे असं मल्टी डायव्हर्जन असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व आहे. आणि फक्त वयाच्या 32व्या वर्षी खूप काही हा तरुण मुलगा करतो आहेत आणि भरपूर क्षेत्रात काम करतायत आणि बऱ्यापैकी या क्षेत्रांमध्ये स्वतःचं एक वेगळं अशा प्रकारची म्हणतात ना पोझिशनिंग त्यांनी केलेली आहे. अभिषेकची जाता जाता काय सांगाल? जाता जाता मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि मला इथे बोलवलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही बिझनेस रिलेटेड खूप छान काम करताय, लोकांना प्रेरणा देताय, प्रोत्साहन देताय. असंच युथ आणि यंगस्टर्सनी यांच्या चॅनलला आणि यांना जुळा आणि असंच पुढे या, इतकंच मी त्यांना सांगेन. तर हे होते अभिषेक राणे. द नितीन बोरसे शो मध्ये आज हे व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. खूप काही काही वेगळ्या पद्धतीने ते समाजापर्यंत जात आहेत, अनेक प्रकारचे. म्हणजे आता परवा गेलो होतो त्यावेळेस सुद्धा मेंटल हॉस्पिटलमध्ये ते फळ वाटपासाठी गेलेले होते. असं काही काही भयंकर चालूच असतं त्यांचं. आणि खरंच त्यांचं ऑफिसला एकदा जाऊन बघा, आम्ही पण आमच्या याच्यामध्ये दाखवूच. अनेक अनेक ट्रॉफीज त्यांच्या ऑफिसमध्ये अशा आहेत, कमीत कमी 200-500 ट्रॉफी तर डेफिनेटली आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी ना
खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅशन लागतं. पॅशन इन द हार्ट आणि फायर इन द बेली असं जे म्हणतात ना, ते एकदम त्यांच्यावरती ट्रू आहे. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद.